थोड़ा मागे. जय महाराष्ट्र. दिसतोय सगळ्यांना? ऐकू येतंय? कारण तुम्ही प्रत्येक कोपऱ्यात बसलेला आहात. सगळीकडे शिवसैनिक आणि शिवसैनिकच आहेत. आजूबाजूला वरती, तिथे, मागे, पुढे. आणि हे जे वातावरण आहे, हे जे चित्र आहे, माझी एवढीच इच्छा आहे की जे गद्दार आहेत त्यांनी पण येऊन बघावं आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत हे जरा ओळखून घ्याव्यात. जरा तो इथे आवाज शांत करा. सगळ्यांनी बुके खालती करा आणि सगळे जरा शांत व्हा. इथे सगळे शांत व्हा. एक अत्यंत अभिमानाची गोष्ट ही आहे माझ्यासाठी, अभिमानाची गोष्ट ही आहे माझ्यासाठी की जे अनेक वर्ष आपण स्वप्न बघितलेलं, आपण आपल्या बॅनरवर लावायचो, होर्डिंगवर लावायचो, भाषणात बोलायचो, ते काम उद्धव साहेबांनी करून दाखवलं. ते म्हणजे संभाजीनगर आणि संभाजीनगरच. गेले अडीच वर्ष मी पाहत आहे, जवळून पाहत आहे. जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, उद्धव साहेबांचा पहिला निर्णय हा रायगड किल्ल्याला 600 कोटी जे आपण देणं लागत होतं, पर्यटनासाठी होतं, डागडुजीसाठी होतं, रिपेअरसाठी होतं, ते आपण पहिला निर्णय आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. आणि जो आता शेवटचा निर्णय होता मागच्या सरकारचा, तो संभाजीनगरचा होता. जरा आता तिथे शांत बसा, नाही तर थोडं कृपा करून बाहेर थांबा. एक तर शांत बसा, नाही तर बाहेर थांबा. बोलू का? कालपासून ह्या शिवसंवाद यात्रेवर फिरत आहे, सगळीकडे महाराष्ट्रात फिरत आहे. त्याआधी मुंबईत देखील फिरत होतो, शाखेत गेलो, आमच्या कर्जतमध्ये गेलो, आणि सगळीकडेच एकच भावना मला दिसत आहे, ती म्हणजे उद्धव साहेबांबद्दल प्रेम आणि त्यांच्या मागे आशीर्वाद तुमचे खंबीरपणे उभे आहेत. हेच सगळीकडे मला दिसत आहे. ठीक आहे, आता थोडा वेळ हा जसा धूर पसरत आहे तसा राजकीय धूर पण पसरत आहे. धूळफेक होऊ नाही शकत पण, कारण महाराष्ट्राची जनता हुशार आहे, सगळं बघत आणि सगळं ओळखून आहे. प्रत्येक ठिकाणी माझे स्वागत झाले. स्वागत करत असताना मी कदाचित हेच सांगत होतो मगाशी. वैजापूरला होतो, सकाळी नाशिकमध्ये होतो, तिथून येत असताना मनमाडला गेलो, आणि हे सगळं होत असताना मला हेच बघायला मिळत आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी येत आहे, ज्या रस्त्यावरनं मी येत आहे, तिकडचे स्थानिक गावकरी असतील, नागरिक असतील, शिवसैनिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, गाड्यांचा ताफा थांबवून मला गाडीतून उतरून माझं स्वागत करत आहेत आणि मला पाठीवर थाप मारत आहेत की सांग उद्धव साहेबांना मी तुमच्या सोबत आहे. ही भावना महाराष्ट्राची आज आहे. पण हे कसं दिवसाचं सुरू झालं तुम्हाला सांगतो. आजचा दिवस तर एवढा वेगळा आणि विचित्र आहे, म्हणजे तुम्ही बघा, सकाळी भगवान श्री रामाचं मी दर्शन नाशिकमध्ये घेतलं, जे काळाराम मंदिर येते, तिथून इथे संभाजीनगरमध्ये येताना देवगिरीचा जो किल्ला आहे तिथे येताना भद्रा मारुतीचं दर्शन आणि दक्षिणमुखी मारुती ही दर्शनं घेतली. आणि हे नातं म्हणजे एक निष्ठेचं नातं असतं. निष्ठेची परिभाषा म्हणजे हे नातं आहे भगवान श्रीराम आणि श्री हनुमानाचं. आणि आज मला बोलायला कोणावर लागतंय? त्यांचं दर्शन घेऊन गद्दारांवर. पण हेच कलियुगातलं असेल कदाचित, काय मला माहिती नाही, पण त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आज सर्व महाराष्ट्रात मी फिरत आहे. जसं मी सांगितलं, एक अभिमानाची गोष्ट, संभाजीनगर शहर झाल्यानंतर, नाव आपलं हे करून घेतल्यानंतर थोडा पोरकटपणा या नवीन सरकारचा आणि बेकायदेशीर सरकारचा करण्याचा प्रयत्न होता. जे आपण निर्णय घेतले होते त्यांना त्यांनी स्थगिती दिली. त्याच्यात कुठच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यांनी? संभाजीनगर नाव जे आपण केलं औरंगाबादचं, त्याला स्थगिती दिली होती. उस्मानाबादचं धाराशिव जे केलं त्याला स्थगिती दिली होती. नवी मुंबईच्या एअरपोर्टला जे आपण दिवा पाटलांचं नाव दिलं त्याला स्थगिती दिली. मला वाटतं इकडे सगळ्याच संभाजीनगरकरांनी जेव्हा आंदोलनं केली तेव्हा त्यांनी तो पूर्ण निर्णय पुनर्गठित केला. पण कदाचित त्यांचं दुःख हे पण असू शकतं दानवे साहेब
की नावाचा बदल तर झाला, नामकरण झालं, पण हे नामकरण करताना आपण कुठेही जातीपातीमध्ये धर्मामध्ये दंगली न करता केलं आणि म्हणून त्यांच्या पोटात कदाचित दुखत असेल. सगळ्यांना मान्य असं नाव हे आपण संभाजीनगर केलं होतं, पण दंगली नाही झाल्या, कुठचा वादविवाद नाही झाला, जातीमध्ये वाद नाही झाला, धर्मांमध्ये वाद नाही झाला, दंगल नाही झाली, हे कदाचित त्यांच्या पोटात दुखलं असेल आणि म्हणून त्यांनी विचार केला असेल, चला स्थगिती देऊया, थोडी दंगल घडूया, थोडा वादविवाद वाढूया आणि मग आपण नामकरण करतो. पण मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की गेले 2.5 वर्ष उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घेऊन जे काही काम करत होतो महाविकास आघाडीचं, मग कोविडचा काळ असेल, अनेक वेगळ्या गोष्टींना आपण सामोरी गेलो आहोत, पण हा महाराष्ट्र शांत राहिला, प्रगतिशील राहिला आणि समृद्धीशील राहिला, ह्याचा मला अभिमान आहे. हो, मी अभिमानाने सांगू शकतो की आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, 3 ते 4 वेळा आपण अयोध्येला गेलो. नवी मुंबईमध्ये मी स्वतः जाऊन तिरुपती देवाचं दर्शन घेऊन तिरुपतीचं मंदिर आणण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपण 10 एकर जागा दिली आहे. अयोध्येला जेव्हा गेलो तिथे महाराष्ट्र भवनासाठी जागा मागितलेली आहे. पण हे सगळं होत असताना महाराष्ट्र आपला एकजूट राहिला, कुठेही कुठच्याही जातपात धर्म भाषेमध्ये वाद झाला नाही आणि ह्याचा मला अभिमान आहे. ह्याला बोलतात सरकार, ह्याला बोलतात शासन, ह्याला बोलतात मुख्यमंत्री. ह्या संभाजीनगरचं जर सांगायचं झालं तर मला तर एक पुस्तिका दिली आता आणि मी खैरे साहेबांना आणि दानवे साहेबांना सांगितलं ही पुस्तिका मला तोंडपाठ आहे, कारण ह्या प्रत्येक फोटोच्या मागे माझं देखील थोडं योगदान आहे. मी यांना सत्वत राहिलो, ते पण तेवढेच काम करत राहिले. देसाई साहेब दिवस रात्र म्हणजे मी त्यांची पण मेहनत बघितली. खरं देसाई साहेबांसारखा एकनिष्ठ शिवसैनिक, मला वाटतं त्यांचं वय आता 80 झालं असेल, तरी पण ते 50शीतले असल्यासारखे काम करतात आणि त्याच उत्साहाने काम करतात. मी खूप वेळा बघितलं त्यांचं काम, म्हणजे जवळून बघितलेलं आहे. आता माझ्यासोबत डॅव्हॉसला पण होते आणि तिथे जागतिक जी परिषद भरलेली, तिथे महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीची गुंतवणूक त्यांनी आणि नितीन राऊत साहेबांनी आणलेली आहे. मी तिथे होतो, स्वतः बघितलेला आहे. स्वतःसाठी नाही आणली, महाराष्ट्रासाठी आणली. 2.5 वर्षाचे काम केले त्यांनी. कोविडच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई साहेबांनी उद्योग मंत्री म्हणून काम केलेलं होतं आणि तुमचे पालकमंत्री म्हणून काम केलं होतं. एका बाजूला ते शिवसैनिक म्हणून संघटना बघत होते, दुसऱ्या बाजूला त्यांनी उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्रात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली, इकडची ऑरिक सिटी वाढवली आणि ते नोकऱ्या उपलब्ध करण्याचं काम त्यांनी करून दिलेलं आहे. पण तसंच मी त्यांना जेव्हा फोन करायचो की देसाई साहेब काय करतात, उद्या आपण मुंबईत हा कार्यक्रम घ्यायचा का, ते मला सांगितले आदित्य तू कार्यक्रम करून घे, मी संभाजीनगरला चाललोय, तिथे अनेक कार्यक्रम माझे लागलेले आहेत, तिथे लोकांची वेगळे कामं करायचे, तिथे मी संभाजीनगरला चाललोय. आणि हे मी बघितलं, म्हणजे मी स्वतः, तुम्ही पण बघितलं असेल, ह्या 2.5 वर्षात तुम्ही मला सांगा, कधी इथे राजकीय मिळवण्यासाठी नाही आलो, तो प्रत्येक वेळी विकास कामं घेऊन आलो आणि तुमची कामं करत राहिलो, तुमची सेवा करत राहिलो, संभाजीनगरची सेवा करत राहिलो. म्हणे सांगायचं आणि सुरुवात करायची तरी कुठून. आज मी येताना पूल बघितला, 2016 MSRDC असं लिहिलंय, भगवान महावीर उड्डाण पूल असं लिहिलेलं आहे, मला आठवतं. तेव्हा मी इथे जेव्हा मला वाटतं रामदास कदम साहेब पालकमंत्री होते, खैरे साहेब आपण तेव्हा खासदार होतात, आपण MSRDC एकनाथ शिंदेजींकडे ते खातं होतं, तो पूल अनेक वर्ष तसा पडलेला, तो आपण पूर्ण करून घेतला होता. 2-3दा तिथे गेलेलो आहे, मला अजूनही आठवतं. आपल्या चंपलेच्या खाली इथे डांबर पहिलं सगळं लागलेलं होतं, कारण 42 डिग्रीमध्ये आपण तिथे जाऊन तो पूल पूर्ण कसा होतं ते बघून आलेलो आहे. खोतकर साहेब आपण देखील, मला आठवतं, इथूनच ह्याच रस्त्याने अनेकदा मला जालन्याकडे नेलेलं आहे, बीडकडे नेलेलं आहे, वेगळ्या जिल्ह्यांमध्ये नेलेलं आहे. कारण जेव्हा इथे ह्या मराठवाड्यात आता थोडी अतिवृष्टी व्हायला लागलेली आहे, पण आधी जेव्हा दुष्काळ असायचा, मी बघायचो ओसाड सगळं वाटायचं, जणू काही वाळवंट असेल. तेव्हा चारा छावण्या असतील, शेतकऱ्यांसाठी जी काही मदत असेल, पाण्याच्या टाक्या असतील, हे सगळं जाऊन आपण स्वतः फिरलेलो आहे, अनेकदा पायी गेलेलो आणि फिरलेलो आहे. ह्या मराठवाड्याचा आणि शिवसेनेचा इतिहास आहे. संभाजीनगरमध्ये मी आल्यानंतर मला आठवतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा आम्ही तिथे बैठका घ्यायला आलो, पहिला विभाग संभाजीनगर होता, पहिला जिल्हा संभाजीनगर होता. संभाजीनगर शहरात आपण कलेक्टर ऑफिसला बसलो आणि अनेक ज्या काही आपण नवीन गोष्टी करतोय त्याची आढावा बैठक घेत होतो. आणि तिथे बाहेर गेल्यानंतर बसचं एक उद्घाटन केलं, इलेक्ट्रिक बसचं. आणि हे बस, ह्याचा पाठपुरावा मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, एक शिवसैनिक म्हणून, ह्या राज्याचं नागरिक म्हणून माझं पण थोडं तिथे पाठपुराव्यात योगदान आहे. कारण बस आणण्याच्या मागे मी लागलेलो. तिथे बस स्टॉप बदलले, बस स्टॉपचं पूर्ण रूपरेषा बदलली. आपण कचऱ्याचे प्रकल्प आहेत, मला आठवतं जन आशीर्वाद यात्रेत आपण एका कचऱ्याचा प्रकल्प बघायला गेलो, कारण आपलं महापालिका करत होती.
आणि तिथून पुढे जात असताना सगळा कचऱ्याचा वास आमच्यावर होता. पण प्रकल्पावर जे काही कचऱ्याचं केंद्र आहे, विलगीकरणाचं असेल, त्याचं पूर्ण प्रोसेस करण्याचं असेल, तिथे मी गेलेलो आहे. STPचं काम असेल, पोलीस कंट्रोल रूम असेल, महापालिकेची कंट्रोल रूम असेल, डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल. खरं सांगायचं तर ह्या संभाजीनगरमध्ये अनेक वर्ष मी आलेले, म्हणजे मला आठवतं 2004चं आपलं शिवसेनेचं अधिवेशन असेल निवडणुकीच्या आधी किंवा त्याच्यानंतरचे अनेक वर्ष शिवसैनिक म्हणून आलेलो आहे, युवा सैनिक म्हणून आलेलो आहे, अनेक मेळाव्यांना इथे आलेलो आहे. आणि इकडच्या स्थानिक नागरिकांची एकच माझ्याकडे थोडी कंप्लेंट असायची, थोडं एक सांगणं असायचं की आदित्य, इकडचे रस्ते नीट करा. बरोबर ना? आणि हेच आपलं दुखणं असायचं महानगरपालिकेमध्ये. तन्मय साहेब, आपल्याला देखील माहिती आहे की आपल्याकडे आपल्या महानगरपालिकेत तेवढा फंडच नव्हता की सगळे रस्ते आपण नीट करू शकत होते. पण घोडेले साहेब, आपण महापौर असताना, त्यानंतर देखील, पण आधी देखील, मागच्या वर्षी म्हणजे 19, 20, 20, 21, 21, 22 ह्याच वर्षी किती, आता आपण 552 कोटीचे रस्ते आपण मंजूर करून घेतले आणि ती कामं सुरू झालेली आहेत. हे ऐतिहासिक काम आहे. कधीही शिवसेना किंवा आधी आपण संभाजीनगरमध्ये एवढा फंड बघितला नव्हता, तेवढा फंड आणि तेवढं महत्व आपण या संभाजीनगरला दिलं होतं. पाण्याची योजना असेल, सफारी पार्क असेल, पर्यटनासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील. 100 कोटी तर ह्याच आपल्या बजेटमध्ये 2022च्या बजेटमध्ये मी स्वतः अजितदादांना सांगून, त्यांचा आज खरं तर वाढदिवस आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊया, पण त्यांना सांगून, अजित पवार साहेबांना सांगून, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, वित्तमंत्री होते, त्यांना मी त्यांच्याकडे हट्ट धरला आणि त्यांनी देखील लगेच मंजूर केलं की 100 कोटी आपण अजंठा, एलोरा आणि संभाजीनगरच्या पर्यटन विकासासाठी देत होतो. हे माझ्या खात्यातून. आणि हे थेट संभाजीनगरला, म्हणजे मी जे आमदारांना पर्यटन खात्यातून दिले ते वेगळे, म्हणजे आता ते पण आज सकाळी मनमाडला किती दिले सांगून आलोय, कारण हल्ली सगळे असं चाललंय की फंड चाला नाही, फंड चाला नाही. माझं ह्या आमदारांना आणि या गद्दारांना चॅलेंज आहे की जेवढं तुमच्या 2, 3, 4 टर्म मध्ये नसेल मिळालं, तेवढं तुम्हाला फंड ह्या 2.5 वर्षात मिळालं. त्या फंडाचं पुढे काय केलंय आम्ही तुम्हाला कधीही प्रश्न विचारला नाही. म्हणून मी इथे गद्दारांवर बोलतच नाही, कारण तुम्हीच बोलताय, तुम्हालाच माहिती आहे तुमचे एकटे कसे होते. पण ह्या संभाजीनगरचा विकास हा जेवढा हृदयाच्या जवळ हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या होता, तेवढाच पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पण आहे आणि माझ्या पण आहे. अनेकदा आपण मला बघितलं असेल, काही काही लोकांनी बघितलं असेल, नसेल, मला वाटतं एक बातमी कधीतरी मध्ये येऊन गेली, ती खरी होती की मागच्या वेळी जेव्हा मी इथे आलेलो, 2 दिवसाचा माझा दौरा होता, अजंठा एलोराला पण जाऊन आलो, पण रात्री 1:30 की 1:45 वाजता मी आणि मला वाटतं अंबादासजी तुम्ही होतात, आपण इथे रस्त्यांवर पायी चालून बघितलेलं आहे की रस्त्यांचा दर्जा कसा आणि कुठून कुठे रस्ते जात आहेत आणि नवीन रस्ते आपण कुठे प्रस्तावित केलेले आहेत. मला कोणालाही त्या दिवशी गर्दी करायची नव्हती, कारण खूप वेळा असं असतं की राजकीय मंडळी आली की थोडे आशेपिशे फोटो काढायचे असतात, म्हणजे लोकांना कळतं की हा माणूस काम करतोय. पण मी रात्री 2 वाजता इकडच्या स्थानिक म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते, त्यांना घेऊन, पूर्ण जी कलेक्टर त्यांना घेऊन, खैरे साहेब होते, दानवे साहेब होते, आम्ही छोटीशी एक मंडळी केली आणि रात्री बघायला गेलो की हे संभाजीनगरचे रस्ते कसे होतात आणि चांगले होत आहेत. मग त्यांना मी थोडे अजून काही काही गोष्टी सांगत होतो की स्ट्रीट लाईटची डिझाईन कशी करू शकता, बस स्टॉपची कशी डिझाईन करू शकता, फुटपाथ काय रुंदीचा पाहिजे, मधला डिवायडर कसा पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर संभाजीनगरला आपल्याला जागतिक स्तरावर न्यायचं असेल, ऑरिक सिटी जर आपल्या बाजूला येत असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत असतील, तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्या पुढे फरदापूरला, अजंठा एलोराच्या बाजूला गेल्या 2 महिन्यात आपण कलेक्टर साहेबांना विचारा, मी 5 की 6 बैठका घेतलेल्या आहेत. कारण संभाजीनगरचं जसं एअरपोर्ट आहे तसं इथून 160 किलोमीटरवर ते फरदापूर आहे, अजंठा आहे, आणि त्याच्यासाठी मी खास वेगळं एअरपोर्ट मागणी करत होतो आणि त्याच्या तयारीच्या बैठका आपण 5 ते 6 घेतलेल्या, त्याचा प्रस्ताव देखील आपण पाठवत होतो. जेवढ्याही आपल्याला जेवढे उद्योग इथे आणण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण केला आपण. जेवढा विकास कामांचा प्रयत्न केला आपण पूर्ण केला. रस्ते असतील, उड्डाणपूल असतील, गार्डन असतील, पर्यटनाची विकास केंद्र असतील, कंट्रोल रूम असतील, इलेक्ट्रिक कार असतील, इलेक्ट्रिक बस असेल, प्रदूषण कमी करण्याच्या काही गोष्टी असतील, ह्या सर्व करण्याचा आपण प्रयत्न केला. मला हे पण माहिती आहे की आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी उद्धव साहेबांनी पाणी पुरवठा योजना पण पूर्ण करून दाखवलेली आहे. त्याला पण टेंडरमध्ये आपण मला वाटतं गेलेलो आहोत. पण हे सगळं होत असताना मला धक्का या गोष्टीचा लागला की ज्यांना आपण आपले समजायचो आणि जे आता काही खोटं बोलतात की देसाई साहेब भेटायचेच नाही, याच पुस्तिकेत तेच आमदार प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला देसाई साहेबांच्या बाजूला दिसत आहेत. म्हणजे आपण बघा ना, आता किती गोष्टी आपण हे करत आलो आणि खोटं बोलायचं तर किती बोलायचं. धक्का ह्या गोष्टीचा मला लागतो की ही सुवर्ण संधी होती संभाजीनगरला आणि मराठवाड्याला पुढे नेण्याची.
कामं होत होती, रस्त्याची कामं होत होती, विकासाची कामं होत होती, उद्योग आपण आणत होतो, सगळं काही नीट चाललेलं. मग नेमकं ही गद्दारी करण्याची गरज काय होती? काय कमी दिलेलं जेणेकरून तुम्ही गद्दारी केली? कधी कधी मला असं वाटायला लागलेलं आहे, 3 आणि 4 तारखेला मी जेव्हा विधान भवनात होतो, हे जे काही बेकायदेशीर सरकार घडलेलं आहे, बनलेलं आहे आणि ते कोसळणार म्हणजे कोसळणारच, तुम्ही लिहून घ्या. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे. पण मूळ गोष्ट हीच आहे की हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा मी होतो तिथे आणि शिवसेनेचे आपले 15 आमदार होते, त्याच्यात उदयसिंग राजपूत साहेब पण माझ्यासोबत बसलेले. शूरवीर आपले जे आमदार आहेत तिथे, जे विकले गेले नाही, जे इमानाला पक्के राहिले, जे शिवसैनिक म्हणून अजूनही वागतात, हे सगळे आम्ही सोबत बसलेलो. आणि मग तिथे समोरच्या बाजूला तात्पुरतं सत्तेत बसलेले आपले गद्दार होते. तात्पुरतं सत्तेत बसले ना, शब्दाचा प्रयोग लिहून ठेवा तुम्ही. तात्पुरतं ही सत्ता, अल्पायुचं हे सरकार आहे, चालणार नाही, टिकणार नाही, या देशात कायद्याचं राज्य आहे. जय भीम, जय शिवराय. पण जेव्हा ते समोर बसलेले तेव्हा आम्ही इथे अभिमानाने स्वाभिमानाने त्यांच्याकडे बघत होतो, कारण आम्ही काही चुकीचं केलं नाही, आम्ही स्वतःचं इमान विकलं नाही, स्वतःला विकलं नव्हतं. आम्ही त्यांच्याकडे सतत टक लावून बघत होतो, बघतायत का आमच्याकडे, बघतायत का आमच्याकडे. आमचे चेहरे हास्य होतं. तुम्ही बघितलं असेल प्रेसमध्ये पण आमचे फोटो जे आले विधान भवनात जाताना, कदाचित आम्ही मुठभर होतो, पण मुठभर मावळे होतो आणि समोर जे बसलेले ते गद्दार होते. तिथे ते सतत नजरेला नजर मिळू शकत नव्हते. खालती बघत होते, इकडे बघत होते, तिकडे बघत होते, पण नजरेला नजर मिळू शकत नव्हते. चेहरे त्यांचे छोटे झाले होते. अजूनही तुम्ही बघा त्यांचे प्रेस कॉन्फरन्स बघा, त्यांचे फोटो बघा. आता मी बोलेन तर उद्या हसून हसून येतील किंवा मुकुटे लावून येतील, पण खरे मुकुटे त्यांचे आत्ता फाटलेले आहेत. आतापर्यंत जे सांगत होते की उद्धव साहेबांबद्दल मनात आदर आहे, प्रेम आहे, आदित्य ठाकरेबद्दल प्रेम आहे, आदर आहे, ठाकरे परिवाराबद्दल, शिवसेनेबद्दल प्रेम आहे, आदर आहे, काल आणि आज त्यांचे स्टेटमेंट्स बघा, त्यांच्या मनात जे काही खरं होतं ना ते आता समोर यायला लागलेले, धमक्या देतात समोरून. मगाशी मला तुम्ही आसूड दिलेलं, चाबूक दिलेला आहे, त्याचा वापर मी करणार नाहीये, कारण आता लोकशाही आहे आणि लोकशाहीच खरं शस्त्र हे मतदान आहे आणि मतदानाच्या पेटीतून तुम्हाला ते दाखवायचं आहे. पण मी विचार हा करतो की एवढं त्यांच्या मनात राग द्वेष का असावा? म्हणजे ते एवढे आमच्याकडे बघत जसे होते, म्हणजे खालती बघत होते, इकडे तिकडे बघत होते, का विकलं त्यांनी? मला तर पूर्ण भाषण दिलं तर माहिती तेच देत आहेत. कारण हे तुम्ही आता लोकांमध्ये जाऊन सांगायला पाहिजे की हे नक्की झालं तरी का, कसं झालं. आणि मी जो विचार करत होतो की आम्ही नक्की चुकीचं काय केलं जेणेकरून हे ना आमच्या बरोबर असं वागायला लागलं. सगळं काही नीट चाललेलं, महाराष्ट्र पुढे चाललेला, आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केलेली, जे नियमित परतफेड करतात त्यांना आपण 50,000 रुपये देणार होतो, किल्ल्यांची डागडुजी चाललेली, रस्त्यांचे विकास कामं चाललेले, अनेक वेगवेगळे शहरांमध्ये विकास कामं चाललेले, ग्रामीण भागात विकास कामं चांगली चाललेली, लोक सगळे एकजूट झालेले. कोविडचा काळ नीट हाताळलेला आपण, पण हाताळलेला हा काळ विसरून गेले. आणि ही गद्दारी जी झाली, ती गद्दारी कशी झाली, कधी झाली, हे आपल्या डोळ्यात देखत झाली, तरी देखील आपण यांच्यासमोर डोळे बंद करून बसलो आणि ह्यांना मिठी मारून बसलो. आणि हीच मिठी आपल्याला भारी पडली, कारण त्यांनी हातात खंजीर कधी होता हे आपल्याला दिसलंच नाही. बरं, हे आता स्वतःला नवीन नवीन नावं देतात, आम्ही उठाव केला, आम्ही बंडखोर आहोत, आम्ही बंड केला. ओ बंडखोर नाही, उठाव नाही. उठाव करायला आणि बंड करायला हिंमत लागते, ताकद लागते, साहस लागतं. हे पळून गेलेले हे गद्दार होते आणि गद्दारच राहणार. कितीही नाव बदलली तरी जे तिकडे थांबणार ते इथे माथेवर लिहून फिरणार, आम्ही गद्दार आहोत. उद्या कुठे रस्त्यावर दिसले तर विचारा गद्दारी का केली, बाकी काही करू नका. नुसतं हात जोडा आणि विनम्रपणे त्यांना विचारा की जो माणूस उद्धव ठाकरे, उद्धव साहेबांनी तुम्हाला ओळख दिली, काही 1-2 इकडचे आहेत जे एकदा दोनदा फुटून परत आले, तरी तुम्हाला विश्वास ठेवला, तुमच्यावर तिकीटं दिली. तुम्ही आता दानवे साहेब काय काय सांगत होतात, नगरसेवक असतील, स्टँडिंग कमिटी असेल, आमदार असतील, खासदार असतील, कधी महापौर होते, सगळं काही तुम्हाला दिलं. मग बरोबर त्याच माणसाच्या पाठीत खंजीर का खूप असलात? अजून काय द्यायचं होतं? काय कमी केलं का तुमच्याशी? तुम्हाला काही कमी दिलं का? बाकी काही करू नका. त्यांना नम्रपणे हात जोडून विचारा की आम्ही कमी काय केलं या ठाकरे परिवाराने, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला कमी काय दिलं? तुम्हाला प्रेम दिलं, तुम्हाला आशीर्वाद सगळे उद्धव साहेबांनी दिले, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिले.
पदं दिली, तिकीटं दिली, सगळं प्रचार तुमच्यासाठी दिवस रात्र केलाय, मी बघितली ती मेहनत. आणि हे सगळं दिल्यानंतर कदाचित आम्ही जास्ती दिलं आणि अपचन हे ना झालं म्हणून त्रास आपल्याला भोगावा लागतोय. असतं ना खूप वेळा आपण जास्ती खातो आणि अपचन होतं, मग जेलुसील घ्यायला लागतं. तसं जेलुसील घ्यायला हे पलीकडे गेले असतील. बरोबर ना? नाही तर अजून अजून काय चूक केली आम्ही, काय कमी दिलं आहे ना. म्हणजे तुम्ही माझा विचार करा, मी 32 वर्षाचा एक माणूस जो राजकारणात आलो, 10 वर्ष मी ह्या राजकारणात आहे आणि मला नेहमी सांगितलं जायचं की जेव्हा जेव्हा मी या राजकारणाबद्दल बोलायचं, मला एक गोष्ट सगळे सांगायचे की आदित्य तुला राजकारणात जायचं ठीक आहे, तुला आवड आहे राजकारणाची, पण एक तुला सांगतो मी, आणि अनेक मला ज्येष्ठ लोकांनी सांगितलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. हे मला अनेक लोकांनी सांगितलंय. अरे माईकचं काय होतं, येतोय का? हे मला अनेक लोकांनी सांगितले की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. आणि म्हणून कदाचित आज हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला त्यांनी जसं खुर्चीवरनं पाय उतर करायला लावलं, मुख्यमंत्री पदाकडून दूर केलं, त्यांनी विश्वासघात केला, गद्दारी केली, ते हेच सिद्ध करायला असेल की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. पण आज मी जो तुमच्यामध्ये फिरत आहे, तुमचे आशीर्वाद मागत आहे, तुमचं प्रेम मागत आहे, ते एवढ्यासाठीच मागत आहे, तुम्हाला एवढंच विचारायला, तुमची ताकद आणि तुमची शक्ती एवढ्यासाठीच घ्यायला की मला हे जगाला सिद्ध करायचं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान आपण निर्माण करून देणार म्हणजे देणारच, देणार म्हणजे देणारच. मी सगळीकडे फिरत आहे आणि सगळे जे सर्वे आपण करत आहोत, सगळे जे लोक मला भेटत आहेत, कधी कुठेही भेटले, आपण जे सर्वे केले त्याच्यात एकच सगळे म्हणतात की उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं मत काय, तर चांगला माणूस आणि काम करणारा मुख्यमंत्री. मी काल परवाकडे मला एका मावशीनी जवळ घेतलं, काल परवाकडे दादा काल बस बस जरा मला बोलू द्यायचं. काल परवाकडे मला सांगतो ना तुला. नाही, मला माहितीये की आशिष शिवसैनिक मागे उभे राहिले की आपल्याला बोलायची गरज नसते, तरी देखील मला बोलायचं आहे. कारण काल परवाकडे ही सत्य घटना आहे की मला परवा एका मावशीने जवळ घेतलं. असंच मी कुठेतरी फिरत होतो, दौरा चालला होता आणि मला जवळ घेऊन सांगितलं, घरी जा बाळा आणि उद्धव ठाकरेंना सांग की माझा विश्वास माझा उद्धव. ही भावना आहे आणि लोकांमधली भावना आहे. म्हणजे तुम्ही बघा, गेले 2-2.5 वर्षामध्ये जे जे सर्वे देश पातळीवर झालेले आहेत की मुख्यमंत्री सर्वोत्तम कोण, तर टॉप 5 मध्ये दोन्ही वेळा आपल्या महाराष्ट्राचं नाव आलेलं आहे, उद्धव साहेबांचं नाव आलेलं आहे. आणि मग हे असं सगळं काम चालू असताना नक्की यांच्या पोटात दुखलं तरी काय की सगळं नीट चाललेलं आहे, तुम्हाला सगळं जे काही देऊ शकलो ते दिलेलं आहे. काही काही लोकांना तर अशी पदं दिली, अशी मंत्रिपदं दिली जी कधी कुठच्या मुख्यमंत्र्यांनी सोडली नव्हती. 35 वर्ष असतील, 40 वर्ष असतील आपल्याकडे ठेवलेली. अशी जेव्हा तुम्हाला पदं देतो तर नक्की तुम्हाला अजून काय पाहिजे होतं, काय घ्यायचं होतं की तुम्हाला ही गद्दारी करायला लागली. ठीक आहे, जे झालं असेल ते झालं असेल, अजूनही मी मान्य करायला तयार आहे. कारण जे काही द्वेष, राग मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलाय, माझ्या चेहऱ्यावर आहे का? नाहीये. माझ्या मनात नक्की दुःख आहे की ही आपली लोक, ज्यांना आपण आपले समजायचो, कधी काका म्हणून हाक मारायचो, कधी बाजूला बसलो होतं, कधी यांच्यासोबत प्रवास केलेला आहे, यांच्यासोबत दिवस रात्र प्रचार केलेला आहे, मेहनत केलेली आहे, ह्याच लोकांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खूप बसला, माझ्या पक्षप्रमुखांच्या पाठीत का खंजीर खूप बसला, माझ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत का खंजीर खूप बसला, हा प्रश्न येतोच मला. पण आज देखील मी तुमच्या साक्षीने तर त्यांना सांगू इच्छितो, आज प्रेस तर इथे आहे, त्यांना सांगू इच्छितो की ठीक आहे, तुमच्यावर काहीतरी दडपण असतील, मला माहित नाही, दडपण असतील, कदाचित प्रेशर कुठचं असू शकतं, तुम्हाला जास्ती माहिती असेल, मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे. कारण आजकाल काही गुपितं जास्ती व्हॉट्सअपवर फिरतात. पण तुमच्यावर दडपण असतील, असू द्या, तुम्ही तिथे गेलात ना, आनंदी राहा, सुखात राहा, माझ्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट नाहीये. जे संस्कार माझ्यावर झालेले ते असेच झाले की सगळ्यांबद्दल चांगला विचार करा, कोणाबद्दल वाईट विचार करू नका. पण आज मी त्यांना इथे सांगू इच्छितो
इकडचे जे गद्दार आहेत त्यांना पण, आणि सर्वत्र महाराष्ट्रात जे 12 खासदारांनी जे काही 40 गद्दार, त्यांना सांगू इच्छितो मी की ठीक आहे, जिथे गेलाय आनंदी राहा, सुखात राहा, चांगलं होऊ दे तुमचं, पण तिथे राहायचं असेल तर राजीनामा आमदारकीचं द्या, निवडणुकीला सामोरे या, होऊन जाऊ दे एकदाच, होऊन जाऊ दे. आणि निवडणुकीला सामोरे आल्यानंतर जे काही समोर बसलेली जनता असेल ते ठरवेल, जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल, हे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. चला 40 आज राजीनामे देऊया आणि येऊ दे मैदानामध्ये, आपण पण निवडणूक लढवू. पण तुम्हाला एक सांगतो, हे मी अजूनही सगळीकडे सांगत आहे, कारण ही आपली लोक होती, कुठेतरी आपल्या हृदयामध्ये बसून गेली होती, की ज्यांना असं वाटतं की त्यांना फसवलं गेलंय, ज्यांना पळवून नेलेलं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. जे शिवसैनिक त्यांच्या सोबत गेले असतील, ज्यांना वाटत असेल की नाही मला माझी मातोश्री प्यारी आहे, माझे उद्धव साहेब प्यारे आहेत, माझी शिवसेना प्यारी आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे आणि मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. कारण ही लढाई जी आहे ही फक्त राजकारणाची नाहीये, ही गद्दारी जी त्यांनी केलेली आहे, ही उद्धव साहेबांसोबतच नाही, शिवसेनेसोबतच नाही, महाराष्ट्रासोबतच नाही, देशासोबतच नाही, राजकारणासोबतच नाही, तर माणुसकीशी यांनी गद्दारी केलेली आहे. गद्दारांना घेऊ नका साहेब. मला जे काही आता कळत आहे, जरा ऐकून घ्या, बसून घ्या. जे काही मला आता कळत आहे, जेव्हा आता काही लोक परत येऊन सांगत असतात, अनेक लोक जे फसून तिथे गेलेले परत येतात, ते सांगत होते मला की यांनी जुळवा कधी सुरू केली, की हा आमदार फुटतोय का, तो आमदार फुटतोय का, हा खासदार येतोय का, तो खासदार येतोय, कधी सुरू केलं असेल यांनी. तुम्ही विचार करा, ज्या मिनिटाला दिवाळी झाली त्या मिनिटाला उद्धव साहेबांचे 2 ऑपरेशन झाले, 2 शस्त्रक्रिया झाल्या त्यांच्या. आपल्याला आठवत असेल तो दिवाळी नंतरचा काळ, मी तेव्हा एका जागतिक पर्यावरणाच्या कॉन्फरन्सला गेलेलो, परिषदेला गेलेलो, स्कॉटलंडला गेलेलो, आणि मी तिथे विचारलं त्यांना की उद्धव साहेब मी जाऊ की नको, कारण तुमच्यावर ऑपरेशन होतंय. ते बोलले आदित्य जा, कारण तू स्वतःसाठी नाही, तू महाराष्ट्रासाठी चाललाय, राज्यासाठी चाललाय, तू जायला पाहिजे. आणि नेमकं त्याच आठवड्यात 1 नाही 2 ऑपरेशन झाले. आणि त्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पहिल्यांदा, जेव्हा आम्ही वर्षा बंगला सोडत होतो, तेव्हा सांगितलं की ते पुढचे 2 महिने जास्ती हलू शकत नव्हते, बेडमधून हलू शकत नव्हते. अशी ती एक शस्त्रक्रिया झाली. जे काही ऑपरेशन झालं त्यानंतर काम तर थांबू शकत नाही, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, हे सगळे जे गद्दार होते आणि इतर आमदार देखील, मग आम्ही सर्व मंत्री असू, कोणी नागरिक असतील, शासन प्रशासन म्हणजे IPS IAS अधिकारी असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, कमिशनर ऑफ पोलीस असतील, वेगळ्या अनेक शहरांचे जिल्ह्यांचे सगळे लोक जे असतील, हे उद्धव साहेबांना व्हॉट्सअपवर मेसेज करायचे, ईमेल करायचे, आणि ते त्या बेडमधून देखील जास्ती हलत नसताना देखील ते त्यांना उत्तर द्यायचे, आणि पुढे जे काही त्यांची कामं त्यांच्याकडे यायची त्यांच्यावर कारवाई करायची. पुढे तुम्ही बघाल जे काही फोन त्यांना उत्तर द्यायचे. मंत्रिमंडळाची बैठक अगदी दुसरी ऑपरेशन झाल्या पुढच्या आठवड्यात त्यांनी घेतलेली आहे, कारण कुठेही महाराष्ट्राचं काम थांबू नये. कोविडचा काळ होता, कोविड वाढत होता. मुंबईकडे तर आपण बघत होतो एका दिवसात 20,000 22,000 असं उच्चांक गाठणारे आमचे रुग्ण येत होते. इथे देखील होतं, आणि प्रत्येक ठिकाणी ते दररोज अपडेट घ्यायचे की काय नक्की चाललंय, माझ्या राज्यात काय चाललेलं आहे, मला जास्ती हलता येत नाही, हे त्यांचं दुःख होतंच, ही त्यांची वेदना होती. आणि खरोखर त्यांनी ऑपरेशन नंतर पहिलं डॉक्टरने विचारलं मी महाराष्ट्राचा दौरा करू शकणार की नाही, महाराष्ट्रात फिरू शकणार की नाही. पण हे सगळं होत असताना एका बाजूला उद्धव साहेब हे सगळं करत होते, आणि दुसऱ्या बाजूला हे आपले गद्दार लोकांची जमवाजमा करत होते, लोकांना गोळा करत होते की चला आता पक्षप्रमुख त्यांना बरं नाहीये, त्यांच्यावर 2 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, मी मुख्यमंत्री होऊ शकतो की नाही, माझ्यासोबत तुम्ही आहात की नाही, पक्ष फोडू शकतो की नाही. हे सगळं हे धंदे हे गद्दार लोक करत होते. हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? हे माणुसकीच्या कुठच्याही परिभाषेत बसतं का? कारण हे जेव्हा चाललेलं तुम्ही विचार करा, एका बाजूला पक्षप्रमुख, मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख विचार करतोय की राज्याला कोविडमधून कसं बाहेर काढायचं, उद्योग पुन्हा एकदा कशी चालना द्यायची, आणि कुठेही स्वतःचे दुःख, स्वतःच्या वेदना न सांगता मला वाटतं पहिल्यांदा त्यांनी त्यांचं ते जे काही होतं ते सांगितलं फेसबुक लाईव्ह मध्ये. पण दुसऱ्या बाजूला ही गद्दारीची बिय अशी सुरू होत होती, हे गद्दारीचं जे काही पाप आहे हे करण्याची सुरुवात करत होते. आणि जी काही गद्दारी झाली, मला आठवतं 20 जूनला
मतदान झालं आणि मग पळवापळव सुरू झाली. ज्या माणसांनी, ज्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या कुटुंबप्रमुखांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला ओळख दिली, तुमची तिकीट दिले, मंत्रीपद दिली, आमदारकी दिली, खासदारकी दिली, जे काही मागितलं ते दिलं, कुठेही काही कमी नाही दिलं, उलट जास्ती दिलं. मी तर सांगतो, विश्वास तुमच्यावर अंधविश्वास ठेवला, प्रेम दिलं. ह्याच लोकांनी, ह्याच माणसाला जेव्हा, ह्या मुख्यमंत्र्याला जेव्हा कोविड झाला तेव्हा हे सगळे पळाले सुरतेला, तेव्हा पक्ष फोडण्याची सुरुवात केली. म्हणजे तुम्ही विचार करा ह्यांची वृत्ती काय असेल, ही कुठच्या परिभाषेत माणुसकीच्या बसते की ही वृत्ती ही माणसाची असेल. हे खरं तर राक्षसी महत्वाकांक्षा असतील ह्या. म्हणजे कुठचाही माणूस विचार नाही करणार की ज्या माणसाला हे दुःख आहे, दुखणं आहे, त्याचं ही वेदना आहे, बरं नाहीये, त्यावेळेला मी गोळा करीन लोकांना, जमवाजमव करीन, ज्यांनी आपलं सर्व काही दिलं त्याच्याच पाठीत खंजीर खुपसीन. ह्याला काय बोलायचं? म्हणजे तुम्ही विचार करा, आम्ही परिवार म्हणून तर परवा विचार करत बसलो की नक्की आपलं चुकलं तरी काय, आपण काय कमी लोकांना दिलं. ही आमची 6वी पिढी आहे खरं तर. म्हणजे माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा आणि त्यांच्यावर पण 2 पिढ्या, म्हणजे पणजोबांचे वडील जे होते ते प्लेगमध्ये लोकांची सेवा करताना गेले आणि त्यांच्यावर अजून एक पिढी ज्यांनी समाजसेवा केली. आम्ही नक्की काय चुकवलं किंवा काय चुकलं आमच्या हातून, काय नक्की बिघडवलं आम्ही, कोणाचं काय वाईट केलं की अशी वेळ आमच्यावर आली किंवा शिवसेनेवर आली किंवा महाराष्ट्रावर आली. आणि आम्ही जो विश्वास त्यांच्यावर ठेवला तो चुकीचा होता का? शिवसैनिक म्हटल्यानंतर विश्वास ठेवायचा नाही तर अजून काय करायचं? आपली लोक म्हटल्यानंतर आपण प्रेमाने जवळ घ्यायचं नाही तर काय करायचं? मिठी मारायला समोरून कोणी आलं तर मिठी चांगली मारायची की नाही? आणि ज्या मिनिटाला ज्यांनी मिठी मारली त्याच्या हातात खंजीर होता हे आम्हाला कळलंच नाही आणि पाठीत खंजीर खूप असला हे जेव्हा कळलं तेव्हापर्यंत त्यांनी पक्ष फोडायला सुरुवात केलेली आणि 40 लोकांना गद्दारी करून आता स्वतः तात्पुरतं ह्या सत्तेत बसलेले आहेत. पण ही वेळ नुसतं आपल्यावर आलेली नाहीये, नुसतं शिवसेनेवर आलेली नाही. तुम्ही विचार करा, हे 2 लोकांचं जे काही बेकायदेशीर सरकार बनलेलं आहे, मंत्रिमंडळ 2 लोकांचं कधीही नसतं, ते बेकायदेशीर आहेच. पण जे बनलेलं आहे, आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? कुठे अतिवृष्टी होते, कुठे पूर येते, विदर्भामध्ये पूर येऊन गेला. पण हे लोक कुठे बसतात? राजकारणात आणि दिल्लीत. की लोकांना अजून कसं फोडता येईल. युवा सैनिकांना फोन येत आहेत मला माहिती आहे, महिला आघाडीमध्ये फोन येतात मला माहिती आहे, नगरसेवकांना फोन येतात मला माहिती आहे. अर्जुनराव तुमच्यावर काय दडपण होतं मला माहिती आहे आणि खास तुमचं कौतुक करतो मी की तुम्ही शिवसेनेसोबत राहिलात. पण हे सगळं मला तरी पटणारं राजकारण नाही. हे आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून आज मी तुमचं इथे प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलोय. कारण तुम्ही विचार करा, जेव्हा आम्ही चौघं घरी बसतो आणि विचार करतो की काय नक्की चुकवलं, तेव्हा दुःखातून पुढे यायला आम्हाला तुमची सर्वांची गरज आहे, तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. मनात कुठेही अजून राग नाहीये. राग असतं तर तो चाबूक वगैरे आम्ही आपटलं असतं. पण हे